श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. विचार जेत नरिगे हेतू जया तेने घे, जे द्वैत दोष संगे लिंपे चिना. जेथे विचाराचाही प्रवेश होत नाही, तर्काने जे घेतले जाऊ शकत नाही, जे द्वैतभावाने लिप्त होत नाही. श्लोक. यज्ञशिष्टामृत भुजो यान्ति ब्रह्म सनातनम, नायम लोकेच यज्ञस्य कुतोन्य कुरु सत्तम. ज्ञानोबा तुकाराम. ऐसे अनादिसिद्ध चौकट, जे ज्ञान यज्ञावशिष्ट, ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. जे यज्ञाचे शेष म्हणून उरलेले अनादी स्वयंभू व शुद्ध असे ब्रह्म, ते अहम ब्रह्म म्हणून सेवन करतात. ऐसे शेषामृते झाले, की अमर्त्य भावा आले, म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे. असे ज्ञानयज्ञाच्या शेषरूप अहम ब्रह्मास्मी या बोधरूप अमृताने तृप्त होतात. एवढेच नाही तर अविनाश भावालाच प्राप्त होतात, म्हणून ते अनायासे ब्रह्मस्वरूप होतात. एरा विरक्ती माळ न घालीची, जया संयमाग्नीची सेवा न घडेची, जे योग या गुण करीतीची जन्मले साते. या यज्ञ करणाऱ्या वाचून दुसरे जे आहेत, त्यांना जन्मास आल्यापासून संयमाग्नीची सेवा घडली नाही, जे योग या कधी करीतच नाहीत, अशांना विषय वैराग्य कधी बाणत नाही. जयांचे ऐहिक धड नाही, तयांचे परत्र पुससी काही, म्हणून असो हे गोटी पाही पंडुकुमरा. अशांना ऐहिक सुख धड मिळत नाही, ते त्यांच्या पारलौकिक सुखाचे काय विचारायचे. म्हणून अर्जुना, यांची गोष्टच नको. श्लोक. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे, कर्मज्ञान विद्धी तान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्षसे. ज्ञानोबा तुकाराम. ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले तुझ काय याग, ते विस्तारुनी वेदेची चांग म्हणितले हाती. याप्रमाणे पुष्कळ प्रकारे घडणारे जे अनेक याग अर्जुना तुला सांगितले, ते सर्व वेदाने विस्तारपूर्वक सांगितले आहेत. परी तेने विस्तारे काय करावे, हेची कर्मसिद्ध जाणावे, हे तुले निकर्मबंधू स्वभावे पावेल ना. पण त्या विस्ताराशी आपल्याला काही कर्तव्य नाही. हे सर्व यज्ञ कर्मजन्य आहेत, इतके जाणले असता कर्माचे बंधन होणार नाही. श्लोक. हेयां द्रव्यमयाज्ञ यज्ञा ज्ञानयज्ञा परंतपा, सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञानोबा तुकाराम. अर्जुना, वेदुजयाचे मूळ, जे क्रियाविशेषे स्थूळ, जया नवाळीचे फळ स्वर्गसुख. अर्जुना, ज्यांना वेदच मूळ आहे, जे स्थूल क्रियाविशेष आहे व ज्यांचे अपूर्व फल म्हणजे स्वर्गसुख होय, ते द्रव्यादी यागुकीर होती, परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती, जैसी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. ते द्रव्यादी यज्ञही यज्ञच आहेत, पण ज्याप्रमाणे सर्व नक्षत्रांचे तेज सूर्याच्या तेजाची बरोबरी करू शकत नाही, तसेच ते ज्ञानयज्ञाची बरोबरी करू शकत नाहीत. देखे परमात्म सुख निधान, साधावया योगी जन, जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. अर्जुना पहा, परमात्म सुखाचा ठेवा प्राप्त करून घेण्याकरता योगी लोक जे ज्ञानरूपी उन्मेष म्हणजे अंजन डोळ्यात घालण्याचे कधी विसरत नाहीत. जे धावतया कर्माची लानी, नैष्कर्म्यबोधाची खाणी, जे भुकेली धनी साधनाची. जे ज्ञान प्रवृत्त झालेल्या कर्मांच्या वेगाचा शेवट आहे, मी कर्मरहित आहे अशा बोधाची खाण आहे व मोक्षसुखाच्या साधनांची तृप्ती आहे. जेत प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिटी गेली, जेने इंद्रिये विसरली विषय संगू. ज्या ज्ञानाच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते, जे ज्ञान पाहण्याकरता तर्काची दृष्टीच नाहीशी होते व ज्या ज्ञानाने इंद्रिय विषयांचा संबंधच विसरतात. मनाचे मनपण गेले, जेत बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. ज्या ज्ञानाने मन पण राहत नाही, जेथे वाणीचा शब्द प्रवृत्त होत नाही, ज्या ज्ञानात ज्ञेय मी ब्रह्मवस्तू सापडते, जेत वैराग्याचा पांगू फिटे,
विवेकाचाही सोसू तुटे, जे तन पाहता सहज भेटे आपण पे. जेथे वैराग्याचाही संबंध नाहीसा होतो, विवेकाची हावही नाहीशी होते, आणि ज्या ज्ञानाच्या ठिकाणी आपले स्वरूप न पाहता सहज आपण आपल्याला प्राप्त होतो. श्लोक. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना ज्ञानोबा तुकाराम. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनियाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. हे उत्तम आत्मज्ञान आपल्याला प्राप्त व्हावे असे जर वाटत असेल, तर ज्ञान प्राप्त झालेल्या सत्पुरुषांची सर्व भावाने उपासना करावी. जे ज्ञानाचा कुरटा, तेत सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. हे सत्पुरुष म्हणजे ज्ञानाचे कोटार होत, त्यांची सेवा हा त्या कोटाराचा दारवंटा होय. त्या सेवारूपी दारवंट्याचा अवलंब करून तू तो आपल्या स्वाधीन करून घे. तरी तनु मनु जीवे, चरणाशी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. हा सेवारूपी दारवंटा स्वाधीन करून घेण्याकरता शरीर मन व जीवभाव हे संतांना अर्पण करून त्यांचे पाय धरावे व अत्यंत नम्र व निरहंकार होऊन त्यांची सेवा करावी. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पानये. अशा प्रेमाने केलेल्या सेवेने ते प्रसन्न होऊन आपले इच्छित जे आत्मज्ञान त्याच्याविषयी प्रश्न केला असता त्याचा बोध करून देतात. हे ज्ञान प्राप्त झाले असता अंतकरण संकल्प करणेच विसरते, म्हणजे आत्मपदार्था वाचून इतर पदार्थाची कल्पनाच करीत नाही. श्लोक. यज्ञात्वान पुनर्मोहमेवं यशशी पांडव, येन भूतान्यशेषेण द्रक्षश्चात्मन्यतो मयी ज्ञानोबा तुकाराम. जयाचे वाक्य उजिवडे, झाले चित्त निधडे, ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. आत्मज्ञान करून देणाऱ्या त्या संत वचनाने चित्त निर्भय होते व जीव परब्रह्मासारखाच निसंशय होतो. ते वेळी आपण पेया सहिते, ये असेसेही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखशी तू. त्यावेळी आपल्या सर्व भूते भगवंताच्या ठिकाणी अर्जुना तू एकरूप पाहू लागशील. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहांधकारू जाईल, जय गुरुकृपा होईल पार्थागा. अर्जुना, अशी श्री गुरुकृपा होऊन जेव्हा या ज्ञानप्रकाशाचा उदय होईल, तेव्हा हा तुझा मोहांधकार संपूर्ण नाहीसा होईल. श्लोक. अपि चेदशी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतं, सर्वं ज्ञानप्लवेनेव वृजनं संतरिष्यसि ज्ञानोबा तुकाराम. जरी कल्मशाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन अससी. अर्जुना, जरी तू सर्व पापांचे घर असलास किंवा भ्रांतीचा समुद्र असलास अथवा मोहाचा डोंगर असलास, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आगवेची गाथोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी ये. तरी आत्मज्ञानाच्या शक्तीच्या मानाने हे सर्व पदार्थ आहेत, एवढे आत्मज्ञान समर्थ आहे. देखे विश्वभ्रमा ऐसा, जो अमृताचा कडवसा, तो जयाचिया प्रकाशा पुरेचिना. अर्जुना, हे पहा, हा जो जगदाभास निराकार ब्रह्माचा अंधुक प्रकाशरूप किरण आहे, तो देखील त्या ज्ञानप्रकाशामुळे काहीच नाही. तया कायसे हे मनोमळू, हे बोलताची अति किडाळू, नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी. मग त्या ज्ञानापुढे मनाचे दोष काय आहेत? खरोखर अशी तुलना करणे देखील योग्य नाही. या ज्ञानासारखा दुसरा थोर पदार्थच नाही. श्लोक. यथेधांशी समिद्धोग्निर्भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा ज्ञानोबा तुकाराम. सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयीचे वाहटुळी काय अभरे पुरे. अर्जुना, सांग बरे, त्रैलोक्यरूपे ब्रह्मांडाची प्रलयाग्नीने झालेली राख रांगोळी आकाशात उडवणाऱ्या प्रलयकाळाच्या वाऱ्यापुढे अभ्र टिकू शकेल का? की पवनाचे निकोपे, पाणीची जो पळीपे, तो प्रळयानळू दडपे तृणे काष्टे काही. वायूचाही कोप होऊन त्याच्या साह्याने धडाडलेला व सर्व पाणी शोषून घेणारा प्रलयकाळचा अग्नी गवत लाकडे यांनी दडपला जाईल का? श्लोक.
नहि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. ज्ञानोबा तुकाराम म्हणोनी असो हे न घडे ते विचारिताची असंगडे पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे. म्हणून आत्मज्ञानाने पाप जळत नाही हे म्हणणे विचाराने विसंगत दिसते, कारण आत्मज्ञानाच्या बरोबरीचे दुसरे काही पवित्र दिसत नाही. एत ज्ञान हे उत्तम होय आणि कही एक तैसे के आहे जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा. एक आत्मज्ञान उत्तम ठरल्यावर तसेच उत्तम दुसरे कोणते राहू शकेल. ज्याप्रमाणे चैतन्य एकच दुसरे नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञान हे एकच सर्वात श्रेष्ठ आहे. या महातेजाचे निकसे जरी चोकाळू प्रतिबिंब दिसे का गिवसे आकाश हे. जर एखाद्या वेळी या सूर्याच्या तेजाची कसोटी त्या सूर्याच्या प्रतिबिंबाच्या तेजाला लावून पाहता प्रतिबिंबाचे तेज सूर्याच्या तेजाच्या बरोबरीचे ठरेल किंवा आकाश कवटाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याकडून ते कवटाळले जाईल ना. तरी पृथ्वीचे निपाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा. किंवा तोलात पृथ्वीच्या बरोबरीचे दुसरे काही सापडेल तरच आत्मज्ञानाला उपमा देता येईल. म्हणून बहुती परी पाहता पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची अति. म्हणून पुष्कळ रीतीने पाहून विचार करून निर्णय केला असता असेच दिसते की या आत्मज्ञानाची पवित्रता आत्मज्ञानाच्याच ठिकाणी आहे. जैसी अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारिकी म्हणीजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेशीची. ज्याप्रमाणे अमृताची रुची अमृतासारखीच म्हणावी लागते, त्याप्रमाणे आत्मज्ञानाला आत्मज्ञानाचीच उपमा देता येते. आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेडणे तव साचची हे पार्थ म्हणे जे बोलत असा. आता या पलीकडे बोलणे म्हणजे व्यर्थ वेळ घालवणे आहे. हे ऐकून अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही म्हणतात तेच खरं आहे. परी तेची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणितले. पण ते आत्मज्ञान कसे जाणायचे हे देवाला अर्जुन विचारतो. तोच देवानेच अर्जुनाच्या मनातील इच्छा जाणली. मग म्हणत असे किरीटी आता चित्त देई ये गोटी सांगेन ज्ञानाची भेटी उपाव तुझ. ती जाणून मग देव म्हणतात, अर्जुना या ज्ञानाचा अनुभव घेण्याचा उपाय मी तुला आता सांगतो, तो चित्त देऊन ऐक. श्लोक. श्रद्धावालंबते ज्ञानम तत्परा संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीमचिरेना अधिगच्छति. ज्ञानोबा तुकाराम. तरी आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. आत्मसुखाच्या गोडीने जो सर्व विषय सुखाला विटला, जो इंद्रियांच्या इच्छेला मुळीच मान देत नाही, जो मनाशी चाडण सांगे, जो प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला. जो आपली आत्मसुख भोगण्याची इच्छा मनाला कधी सांगत नाही, जो प्रकृतीचे कर्म आपल्या ठिकाणी मानित नाही आणि शास्त्र व गुरु यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवून जो निश्चित झाला, तया तेची गिवशित ते ज्ञान पावे निश्चित. दया माझी अचुंबित शांती असे. ब्रह्मज्ञान आपोआप त्याचा शोध करीत त्याच्याकडे येते व त्या ज्ञानात स्वाभाविक शांती असते. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. आत्मज्ञानाची हृदयात दृढ प्रतिष्ठा झाली की तेथे शांतीचा अंकुर फुटतो. मग ते आत्मज्ञान बहुविस्तारले जाते, म्हणजे व्यापक होते किंवा सर्व पदार्थाशी ऐक्य करते. मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीची देखीजे ते ताप परुने निजे निर्धारिता. मग जेथे दृष्टी पडेल तेथे शांत अशा आत्म्याचाच प्रत्यय येतो व तेथे विचार करून पाहताही आपपर असा भेद सापडत नाही. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू सांगतास हे अपारू परी असो आता. असा हा आत्मज्ञानाचा वाढता विस्तार अमर्याद होतो. म्हणून पुरे अर्जुना येथेच आपण थांबू. श्लोक. अज्ञच्चा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यती नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मना. ज्ञानोबा तुकाराम. ऐके जया प्राणियाच्या ठाई
या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणू काही, वरी मरण चांग. अर्जुना ऐक, ज्या पुरुषाच्या ठिकाणी या आत्मज्ञानाची आवड नाही, त्याचे जिणे व्यर्थ आहे. त्यापेक्षा तो मेलेला बरा. शून्य जैसे का गृह, का चैतन्य विनदेह, तैसे जीवित ते समोह ज्ञानहीन. जसे ओसाड घर किंवा चैतन्य वाचून देह असावा, त्याप्रमाणे त्याचे जीवन भस्मरूप ज्ञानरहित असते. अथवा ज्ञान किरा पुनो हे, परी ते चाडे की जरी वाहे, तरी ते तजवाळा काही आहे प्राप्तीचा पै. अथवा निश्चित ज्ञान प्राप्त झाले नाही, तरी आत्मज्ञानाची थोडी इच्छा जर असली, तर काहीतरी प्राप्तीची आशा असते. वाचुनी ज्ञानाची गोटी कायसी, परी ते आस्थाई न धरी मानशी, तरी तो संशयरूप होताशी पडिला जाण. आत्मज्ञानाच्या प्राप्तीची गोष्ट असो, पण त्याच्या प्राप्तीची इच्छाही जो मनात ठेवीत नाही, तो सर्वस्वी संशयरूप अग्नीत पडला आहे असे समजावे. जे अमृतही परी नावडे, ऐसे साव्याची आरोचकू जै पडे, तै मरण आले असे पुढे जाणोये की. जेव्हा अमृतासारखी वस्तूही घ्यावीशी वाटत नाही, अशात अरुची उत्पन्न झाली, तेव्हा तो रोगी निश्चित मरणार असे समजावे. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानेशीची माझे, तो संशय अंगीकारी जे भ्रांती नाही. त्याप्रमाणे जो विषय सुखातच आनंद मानतो व आत्मज्ञानाला माजरेपणाने तुच्छ लेखतो, तो संशयाने ग्रस्त झाला, यात संशय नाही. मग संशयी जरी पडला, तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐक परत्रा मुकला सुखाशी गा. म्हणून संशयात पडला की निसंशय नाश पावतो व तो ऐहिक व पारत्रिक अशा दोन्ही सुखाला मुक्तो. जया काळ जरू अंगी बाणे, तो शुतोष्णे जैसी नेने, आगी आणि चांदणे सरिसेची मानी. ज्याला भयंकर सन्निपात ज्वर उत्पन्न झाला, त्याला शीत उष्णाचे ज्ञान होत नाही. तो उष्णता व चांदणे सारखेच समजतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवनसुत हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.